राहुरी स्टेट बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपयांची धाडसी चोरी. गॅस कटरने मशीन कापून रोकड लंपास. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू. राहुरी शहरातील नगर मनमाड महामार्गालगत संत गाडगेबाबा आश्रमशाळेसमोरील संत गाडगेबाबा व्यापारी संकुलातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 5 वाजेच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून तब्बल 25,67,000 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात भामट्यांनी संत गाडगेबाबा आश्रमशाळेसमोर एटीएम केंद्राचे शटर उघडून मशीन गॅस कटरने कापले आणि आत असलेली सर्व रोकड घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, हवालदार संदीप ठाणगे आदींच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. तसेच अहिल्यानगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. राणी या श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती एटीएम समोरच घुटमळल्याने ठोस दिशा मिळू शकली नाही. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त करून संशयितांना शोध घेऊन सुरू केला. चोरीचं नियोजन पूर्ण स्वरूप लक्षात घेता या गुन्ह्यामागे सराई टोळीचा हात असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 141/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आहेर हे करत आहेत. दरम्यान भरदिवसा वर्दळीच्या महामार्गालगत असलेल्या एटीएमवर झालेल्या या चोरीमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. SR24 न्यूजसाठी सोमनाथ वाघ, राहुरी.